अशी एक प्रकारे फसवणूक होते आहे. म्हणजे फसवणूक कशी होते की मग लाडक्या बहिणीला काय होते की सावित्रीबाईच्या खात्याला आधीचेच कुठेतरी 3-4 हजार रुपये जमा असतात आणि मग ते जमा असतात आणि मग ती काढायला जाते तर ती म्हणते 3,000 रुपयाचा विड्रॉल टाका बरं, आधार नंबर देते आणि येई असतं ते 3,000 रुपये तिची विड्रॉल होतात. तेव्हा सांगते की बॅलन्स तुमचा 1,000 रुपये राहिलं. तिला वाटतं की पहिले 1,000 रुपये असतील आणि 2 महिन्याचे मग 3,000 रुपये आले. मग ती सावित्राबाई सांगते गोदाबाईला राधाबाई मग 3,000 रुपये आले म्हणते. मग गोदाबाई राधाबाई मग हे असे व्हिडिओ पाहिले तिथे वाटते हिचे आले सावित्राबाईचे माझे काउंट नाही आले. त्याला हे माहित नसते की सरकारनं अजून कोणाचेच पैसे सोडले नाही. निराधाराची पगार पण अजून आली नाही. मग ही मी काय करते की बाई तू केवायसी केली का? मग ती म्हणते नाही. मग जा बँकेत केवायसी कर तिथे त्या पानपट्टीवर फॉर्म भरून घे. मग तो तिथं चाकू सूर्या तलवारी घेऊन हे लोक कापायला बसलेले असतात आपलीच लोक कोणीतरी. आणि मग तो काय करते फुकटच 150 रुपये घेते केवायसीचा फॉर्म भरते बँकेत लाईनीत लागते आणि मग तिथं गेल्यावर त्या बँकेच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येते की या खात्याला ऑलरेडी केवायसी याचा आधार लिंक आहे मोबाईल लिंक हे सगळं आहे. हे असं म्हणजे काही दुखणं काहीच नसतं पण मात्र इलाज केले जातात, सलाईन लावलं जातं, इंजेक्शन लावलं जातं.